नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री योगेश भाऊ सूर्यवंशी, गाव वयन, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 500 झाडांचा डाळिंब प्लॉट भेट प्रसंगी मागील 3 ते 4 महिन्यापासून आपण रेस्ट बहारामध्ये वेगवेगळ्या फवारण्या घेत होतो। त्यामध्ये 05234, न्यूट्रिक्स रेड, MSK, C999, श्री प्लॅटिनो या औषधांची फवारणी केल्यानंतर आपण काडीमध्ये स्टोरेज ही भरून आणलेले आहे। काडी आपली जी रिफिल काडी होती ती आता आपली एक करंगळीसारखी तरी काडी आपली ही फुगवण ही झालेली आहे। आणि मागच्या ह्या 1-2 दिवसापासून श्री रमेश भाऊ पवार यांच्या माध्यमातून छाटणीवाले प्रमुख येते आणि यांच्या माध्यमातून आपण या पंचक्रोशीमध्ये छाटणीची सुरुवात ही केलेली आहे। जे शेतकरी बांधव वसंत बहारामध्ये म्हणजे जे शेतकरी बांधव डिसेंबरमध्ये पानगळ घेऊ इच्छिते किंवा छाटणी घेऊ इच्छिते त्याला आपण वसंत बहार बनवत असतो। ज्या ठिकाणी जमिनी हलक्या आहेत किंवा मध्यम हलक्या आहेत, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा हा फास्ट येतो, अशा ठिकाणी जर आपली काडी ही पूर्णपणे भरलेले असतील, आपले हे जे शेंड्याचे जर टोकं हे 100% जर भरलेले असतील तर अशा ठिकाणी आपण छाटणी ही घ्यावी। छाटणी ही अशी असायला हवी की आपल्याला जास्त शेंडा हा स्टॉप करायचा नाही आहे। आपल्याला झाडाची लैंगिक अवस्था जर प्राप्त करायची असेल तर आपण छाटणीवाल्यांना अगोदरच सांगून द्यावं की आपला जो शेंडा आहे हा 2 इंच 4 इंचच्या वरती हा कट करू नये। जर आपण आखूड छाटणी करू किंवा मग आपण आखूड शेंडा जर मारला तर त्या ठिकाणी झाड हे शाकीय अवस्थेमध्ये जाऊ शकतं। तर छाटणी ही सर्वात महत्त्वाची आहे आणि हुशार लोकांकडून छाटणी ही करावी। पोटातलं गबाळ हे साफ करून घ्यावं, पोटामधले जे शूट असतील ते सुद्धा आपण काढून घ्यावे आणि खोडाला असणारे शूट हे छाटणीवाले भाऊ काढूनच घेत असतात। तर आपण छाटणी ही महत्त्वपूर्ण ही समजत असतो। ज्या ठिकाणी हार्ड कटिंग होते किंवा पंजा छाटणी ही होत असते त्या ठिकाणी आपल्याला झाड हे मोठ्या शाकीय अवस्थेमध्ये निर्माण झालेलं दिसतं। बऱ्याचशा ठिकाणी नवीन छाटणीवाले असतात की ज्यांना छाटणीचं हे स्वरूप कळत नाही, अशा ठिकाणी सुद्धा आपले बाग हे फेल्युअर होण्याचे चान्सेस हे असतात। तर इथून पुढे आता आपण आंब्या बहार धरण्याच्या हिशोबाने किंवा वसंत बहार धरण्याच्या हिशोबाने काम हे सुरू करतोय। अशा वेळेस ज्या शेतकरी बांधवांचे डोसेस अजूनही बाकी असतील तर अशा ठिकाणी आपण फॉस्फरसयुक्त खतं, इंडी रूट्स, क्रिया पावडर या खतांचा वापर हा करावा, जेणेकरून फॉस्फरस आणि पोटॅश हे 2 न्यूट्रिशन आपले जास्तीत जास्त अपटेक हे झाले पाहिजे। आणि इथून पुढे आता आपले वेळापत्रक हे फॉलो करणं हे गरजेचं आहे। आपल्याला 7 महिन्याचा हा प्रवास आहे, जवळपास 210 दिवसांचा हा प्रवास असून आपण योग्य वेळेस योग्य स्टेजेस जर आल्या ना तर आपल्याला